नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुखदाचे आई वडील जेव्हा आनंदीला हॉस्पिटलला भेटायला येतात तर आनंदी त्यांना सांगते की सार्थक सरांची बायको परत कधीही येऊ शकत नाही. तर ते ऐकून सुखदाचे वडील हे आनंदीला म्हणतात की तुला इतका कॉन्फिडन्स कसा. तेव्हा आनंदी लगेच डचकते आणि परत शांत होत ती म्हणते की सर, मला माझे मन सांगते ती आता परत कधीच येणार नाही म्हणून. जर तिला यायचे असते तर ती केव्हाच आली असती. तर ते ऐकून विद्याधर सर म्हणतात की तुझ्या बोलण्यात मला काहीतरी तथ्य वाटते. विद्याधर सर लगेच आबाला म्हणतात की आबा, मला असे वाटते की आता आपण जास्त ताणायला नको. कल्याणी आपल्याला जे काही सांगते की सुखदाचे सुख हे सार्थक बरोबर राहण्यातच आहे आणि पुढे जे काही होईल ते आपण बघूतच, परंतु सुखदाच्या आई वडील म्हणून तिच्या पाठीशी नेहमी राहणारच आहोत ना. तेव्हा आबाला हे मान्य नसते. ती विद्याधर सरांना म्हणते की काय हे. तेव्हा आनंदी आबाला म्हणते की मॅडम, आपण समाजाची सेवा करताना लोकांना एक दृष्टिकोन देतो की नाही, पण जेव्हा तीच वेळ आपल्यावर येते तेव्हा जुना विचार करण्यात काय अर्थ आहे, आपल्या विचारांना काय अर्थ आहे. आणि त्यांची जर सुखदाशी लग्न करून एका नवीन आयुष्याला सुरुवात करायची जर इच्छा असेल तर मग आपण सुद्धा त्याला उभारी द्यायला हवी की पुन्हा त्यांना त्यांच्या पूर्वीच्या आयुष्यामध्ये ढकलायचे. तेव्हा आबा म्हणते की हे कल्याणी, जसा नवा दृष्टिकोन आपण दुसऱ्यांना देणं हे खूप सोपे असते, पण जेव्हा ती गोष्ट आपल्या बाबतीत घडते तेव्हा मन खरंच खूप कोसते. ते ऐकून आनंदी म्हणते की मॅडम, आपल्याला हेच उदाहरण बदलायचे आणि त्याची सुरुवात जर आपल्यापासून केली तर त्याला काय हरकत आहे. तेव्हा विद्याधर सर आणि आबा या दोघांना सुद्धा आनंदीचे म्हणणे पटते. आबा म्हणते की ठीक आहे, जर तुझी अशीच इच्छा असेल तर आमची सुद्धा या लग्नाला काही परवानगी आहे. तेव्हा आनंदीने स्वतःच्या काळजावर दगड ठेवून हा निर्णय घेतलेला असतो. त्यानंतर इकडे मनोज हा नाश्ता करत असतो तर लीना त्याच्याजवळ येते. हा विचार करत असतो तेव्हा लीना विचारते की काय हो, कसला विचार करतास. तेव्हा मनोज म्हणतो की कसला नाही. तर लीना म्हणते की सकाळी तुम्ही बाहेर न सांगता गेला होतात आणि आता आई आणि अण्णा गेलेत आणि ते पण न सांगता, मग ते नक्की कुठे गेले असतील. तर मनोजला आता काय सांगावे ते कळत नाही. मनोज म्हणतो की अगं लीना, मी माझ्या कामासाठी बाहेर गेलो होतो, पण आई अण्णा आता देवळात गेले असतील, मला काय माहिती की ते कुठे गेले असतील. लीना म्हणते की पण मला असे का वाटते की आपल्या घरात काहीतरी घडते आणि फक्त मलाच त्याची माहिती नाही. तेव्हा मनोज म्हणतो की अगं, असे कसे शक्य आहे, असे होईल का. लीना म्हणते की होणार नाही, पण कधीतरी होऊ शकते. तेव्हा मनोज लीनाचा हात धरतो. अगं लीना, तू सर्व घर सांभाळते, या घरातील फार मोठा वाटा तू उचललास, मग तुझ्यापासून काही लपून राहणार आहे का. तेव्हा लीना म्हणते की हो, तेच तर मी म्हणते की काहीतरी घडत असेल तर ते मला सांगा. तेव्हा मनोज म्हणतो की लीना, अगं असे काही नाही, तू राणी आहेस ना माझी, माझ्या मनातील सर्व तुला ओळखता तर येते ना, मग तुझ्यापासून काय लपून राहणार आहे ते सांग. लीना आपल्या हातात जी आनंदीने मनोजच्या हातात राखी बांधलेली असते ती मनोज समोर धरते आणि हे काय आहे, याचा काय अर्थ आहे असे विचारते. ही राखी तुम्हाला कोणी बांधली. तर मनोज म्हणतो की कोणी नाही बांधली. लीना विचारते की सांगा मला, कोणी बांधली ही राखी तुम्हाला. तेव्हा मनोज मुद्दाम म्हणतो की मीच ती राखी घेतली आणि मलाच ती राखी बांधली आनंदीच्या आठवणीमध्ये. तेव्हा लीना म्हणते की काय, राखी तुम्ही घेतली आणि स्वतःच आपल्या हातावर बांधून घेतली का, आणि मग ती काढून पाकिटात सुद्धा ठेवली का. तर मनोज म्हणतो की हो, आणि खरंच मला कसलाही ताळमेळ लागत नाही की तुम्ही स्वतःसाठी राखी घेतली, स्वतःच हातावर बांधली आणि स्वतःच काढून ती पॉकेटात ठेवली असे का. तर मनोज म्हणतो की अगं लीना, माझ्यावर विश्वास ठेव, मी काही चुकीचे केलेले नाही. तेव्हा लीना म्हणते की अहो, तुम्ही काही चुकीचे करता असे सुद्धा मी नाही म्हणत, पण तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवता हे मात्र नक्की. तेव्हा मनोजला आता लीनाला कसे समजावे ते कळत नाही आणि तो लीनाला म्हणतो खरंच मी चुकीचे काही करत नाही आणि तुझ्यापासून काही लपवत सुद्धा नाही, आणि हे सर्व प्लीज मी तुला एक्सप्लेन नाही करू शकत. आणि मनोज उठतो आणि बाहेर निघून जातो. तर लीना ती राखी आपल्या हातात घेऊन तिच्याकडेच पाहत असते. त्यानंतर इकडे सार्थक हा अण्णा मालतीला घेऊन सिटी हॉस्पिटलला येतो. अण्णा आणि मालती गाडीतून खाली उतरतात आणि घाईने हॉस्पिटलमध्ये निघतात. तर सार्थक म्हणतो की अण्णा सावकाश. तेव्हा अण्णा म्हणतात की नाही सार्थक सर, तुम्ही जा, तुम्हाला उशीर होईल, आम्हाला इथे वेळ लागेल. तर सार्थक म्हणतो की असे काय करतात, इथपर्यंत आलो तर त्या मुलाला सुद्धा भेटून घेतो. ऍक्च्युली मला अजून एका पेशंटला भेटायचे की सुखदाची मैत्रीण आहे ना कल्याणी, ऍक्च्युली मला त्यांना भेटायचे आणि ती आमच्या
त्यांच्यासाठी इथपर्यंत आली होती आणि त्यांचा ॲक्सिडेंट झाला आणि तेवढ्यात सुखदाचा कॉल सार्थकला येतो. तर सार्थक 1 मिनिट म्हणून सुखदाचा कॉल घेतो आणि सुखदा बोल असे म्हणतो. तर सुखदा म्हणते की अरे सार्थक कुठे आहेस तू, कारण सुखदाच्या आईवडिलांनी लग्नाला परवानगी दिलेली असते म्हणून सुखदा खूप खुश असते. सुखदा म्हणते की अरे जिथे कुठे असशील तेथून तू लगेच घरी ये, लगेच. सार्थक विचारतो की अगं सुखदा काय झाले ते सांग अगोदर. तर सुखी म्हणते की अरे मम्मा डॅडा अगोदर तुझ्याच घरी येतात. अरे सो हॅपी, त्यांनी आपल्या लग्नाला परवानगी दिली. सो हॅपी सार्थक, तू लवकर घरी ये, लगेच ये, जिथे कुठे असतील तेथून लगेच ये. सार्थकला सुद्धा ते ऐकून खूप आनंद होतो आणि तो सुखीला म्हणतो की हो लगेच येतो मी, आणि फोन ठेवतो. तर अण्णा मालती तेथेच असतात. तेव्हा सार्थक आई आणि अण्णांना म्हणतो की सुखदाचा कॉल होता, तिच्या आई वडिलांनी आमच्या लग्नासाठी म्हणजे परवानगी दिली. ते ऐकून तर मालती आणि अण्णा यांना धक्काच बसतो. कल्याणीने खरंच आमच्यासाठी खूप मोठे काम केले. तर सार्थक लगेच म्हणतो की मी तुम्हाला नमस्कार करतो. अण्णा म्हणतो की हो खरंच खूप मोठे काम झाले आणि मी तुम्हाला घरी येऊन भेटेन. आणि घाईने ते दोघे आतमध्ये जायला निघतात. तर सार्थक त्यांना म्हणतो की काही लागले तर सांगा. अण्णा म्हणतात की हो हो. सार्थक घाईने आपल्या गाडीत बसायला जातो. तर अण्णा मालती हॉस्पिटलमध्ये आत येतात. त्यानंतर इकडे राज्याध्यक्षांच्या घरी सुद्धा ही पेढे वाटत अक्कू आणि आदर्शला म्हणत असते की फायनली खरंच आज मला इतका आनंद झाला की सुखदाच्या आईवडिलांनी या लग्नाला होकार दिला. तर रुंदा शलाका चोरून हे सर्व ऐकतात. आदर्श सुद्धाला म्हणत असतो की काकू अगं मला सुद्धा खरंच खूप आनंद होतो, कारण आज सुखदामुळे सार्थकच्या नवीन आयुष्याला सुरुवात होते. मनात मला असे झाले की कधी सार्थक घरी येतो आणि मी त्याच्यासोबत डान्स करतो, म्हणून ते तिघे सुद्धा खूप जोराने हसतात. मात्र हे सर्व ऐकून आणि पाहून रुंदा आणि शलाका मात्र यांचे चेहरे पाण्यासारखे होतात. सुधा म्हणते की हो आदर्श, 6 वर्षाची या घरातील मरगळ आता म्हणजे बाहेर जाणार आणि पुन्हा एकदा हे घर आनंदाने खिदळायला लागेल. तेव्हा अक्कू म्हणते की हो नाही, मला सुद्धा खूप आनंद होतो. तर आदर्श म्हणतो की हे सर्व त्या कल्याणी मॅडम मुळे झाले. तिने सुखदाच्या आई वडिलांना कन्व्हिन्स केले, अन्यथा ते कधीच तयार झाले नसते. तेव्हा सुधा म्हणते की हो अगदी खरे आणि त्या कल्याणीचे कल्याण होऊन दे. रुंदा मात्र हे सर्व ऐकून मनात म्हणते की जेवढा आनंद साजरा करायचा तेवढा करून देत, आणि जोपर्यंत मी या घरात आहे तोपर्यंत मात्र मी हे सर्व नाही होऊन देणार. आणि त्या दोघी आतमध्ये जातात. तेव्हा शलाका आत येते तर जोरजोराने हसायला लागते. रुंदा तर तिच्याकडे रागाने पाहत असते आणि शलाकाला म्हणते की अगं ये बावळट, हसतेस काय, दात इचकून, मला किती टेन्शन आले. तेव्हा शलाका म्हणते की अगं आई आता टेन्शन घेऊन काय फायदा, जे व्हायचे होते ते तर झालेच. आपल्याला त्या आनंदीला घराच्या बाहेर काढायचे होते ते आपण काढले, पण आता तिच्या जागी शेराला 1.25 शहर सुखदा घरात येणार आहे, त्यामुळे आता आपले काही खरे नाही आई. आणि जोरजोराने हसायला लागते. रुंदा म्हणते की अगं बावळट, अगं ते हसणे अगोदर बंद कर, खरंच मला खूप पश्चाताप होतो. आनंदी काय या घराबाहेर गेली. तर शलाका म्हणते की आई आपणच तिला घराबाहेर जाण्यासाठी भाग पाडले, नाहीतर ती आपला त्रास सहन करत बसली असती या घरात. तेव्हा आपली अक्कल कुठे माती खाण्यासाठी गेली होती काय माहीत. रुंदा म्हणते की हो ना अगं, आनंदी हुशार होती पण सहनशील होती, पण ही सुखदा नाही काही सहन करत ना मोठ्यांचा मान ठेवते. मला तर खरंच हा विचार येतो आणि टेन्शन येते की आपले पुढे काय होणार, डोकंच असे काम करेनासे झाले. शलाका म्हणते की जे आपले नशिबात आहे तेच होईल, आपली सर्व कर्म आपल्याकडेच फिरून परत येतात. आपण त्या आनंदीचा छळ केला मग ती सुखदा आपला छळ करणार. तेव्हा रुंदाच्या डोळ्यासमोर जेव्हा ते मोलकर्णी सारख्या घरात दोघी काम करतात आणि सुखदा मस्त त्यांचा तो व्हिडिओ काढून घेत असते, हे तिच्या डोळ्यासमोर येते आणि म्हणते की नाही नाही, मी ही लढाई अशी सहजासहजी नाही सोडणार. ज्या गोष्टीसाठी मी इतकं आयुष्य वेचले ती गोष्ट मी माझ्यापासून सुखदाला हिरावून नाही देणार. तिचे हात मला छाटावे लागले त्यासाठी तरी चालेल, परंतु कुठल्याही प्रकारचे हक्क मी तिच्या हातात नाही देऊ शकत. माझे नाव रुंदा आहे, अजून मी माझे कोणतेही सगळे पत्ते बाहेर काढलेले नाहीत. वेळ आल्यावर बघशील सुखदा की मी काय करू शकते ते. त्यानंतर इकडे सार्थक गाडीतून घरी येत असतो आणि त्याच वेळेस अण्णांचा मोबाईल त्याच्या गाडीतच विसरलेला असतो आणि अण्णांच्या मोबाईलवर एक कॉल वाजत असतो. सार्थक विचार करतो की बाबा बहुतेक फोन गाडीमध्येच विसरले आणि आता हा फोन परत मला नेऊन द्यावा लागेल, म्हणून सार्थक गाडी वळवतो. त्यानंतर इकडे मालती अण्णा आतमध्ये येतात. आनंदी मालतीला पाहून खूप खुश होते, तिच्या डोळ्यामध्ये खूप पाणी येते आणि मालती सुद्धा आनंदीला पाहून खुश होते आणि तिच्या सुद्धा डोळ्यात पाणी येते. दोघी एकमेकींना
पाहत असतात आणि अचानक मालती सनकने एक आनंदीच्या कानामागे देते. तर अण्णा म्हणतात की अगं मालती काय करतेस. तर मालती म्हणते की तुम्ही अजिबात मध्ये पडू नकास आणि आनंदीला जाब विचारते की काय ग, का सोडून गेलीस आम्हाला, का विश्वासघात केला, की ज्या आईचा जिने तुला पोटात 9 महिने वाढवले तिच्याशी सुद्धा तू खोटं वागलीस. हाताच्या फोडाप्रमाणे तुला वाढवलेस आणि जी आई तुझ्याशिवाय एक क्षण सुद्धा जगू शकत नाही त्या आईकडे तू अशी पाठ कशी फिरू शकते ग. कळले आम्हाला की तू आता खूप मोठी झाली, समाजाची सेवा करते. अनाथ आश्रमात अनेक आधारांना तू आधार दिलास, त्यांची आई झालीस. पण या आईचे काय ग, काय कमी पडले ग तुला संस्कार देण्यासाठी माझ्याकडून? काही कमी पडले का माझ्याकडून जीव लावण्यात? का माझी माया पातळ झाली म्हणून मालती खूप रडत हे सर्व आनंदीला बोलत असते. मालती म्हणते की का मला सोडून गेली, मी तुझ्या आठवणीत 6 वर्ष काढली, तिळतिळ जळते ग मी. अगं तुझ्याशिवाय मला जगायचेच नव्हते, पण तू कशी आहेस, कुठे आहे? आणि अगं ज्या मुलीला स्वतःच्या हक्कासाठी भांडता येत नाही तिचे काय होते असेल त्या बाहेरच्या जगात. आनंदी खरंच मला तुझी खूप काळजी वाटत होती ग. तुला पाहिल्याशिवाय जीव सोडणार नव्हते आणि तुझा पाहिल्याशिवाय देवा मला मरण देऊ नकोस, देवाला रोज प्रार्थना करत होते. आणि आनंदी तू साधा एक फोन सुद्धा आम्हाला कधी केला नाही, निरोप सुद्धा पाठवला नाही की तुझी आई जगली की मेली. ती चौकशी सुद्धा तू कुणाकडे केली नाही ना. अण्णा म्हणतात की मालती शांत हो. आनंदी सुद्धा रडतच आईला म्हणते की आई प्लीज तू रडू नकोस ग, मला माहिती आहे की मी तुला खरंच खूप त्रास दिला. हात जोडून म्हणते की प्लीज मला माफ कर, तू हवं तर मार मला म्हणून मालतीच्या हात धरून स्वतःला खूप मारून घेत असते. तेव्हा मालती आनंदीला रडतच प्रेमाने जवळ घेते. दोघी एकमेकींच्या गळ्यात पडून खूप रडतात. आनंदी रडतच म्हणते की आई प्लीज मला माफ कर. आनंद सुद्धा हे सर्व पाहून खूप रडायला येते. मालती आनंदीला म्हणते की बाळा कशी आहेस ग तू, प्रेमाने तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवते. तेव्हा आनंदी सुद्धा रडत म्हणते की ठीक आहे आई मी. मालती म्हणते की आईचा पदर न सोडणारी माझी आनंदी इतकी लांब गेलीस, इतका राग आला होता ग तुला माझा. अण्णा म्हणतात की मालती शांत हो. तर मालती म्हणते की आनंदी कुठे होतीस, आमची कधीच तुला आठवण नाही आली का? तेव्हा आनंदी म्हणते की आई तुला जे हवं ते बोल, तुम्हाला तो अधिकार आहे तुझा, पण हे सर्व सोडून मी का गेले आणि का कधी मी तुम्हाला संपर्क करण्याचा प्रयत्न केला नाही ते मात्र तुम्हाला विचारू नकोस, ते मी नाही सांगू शकत. तेव्हा मालती पुन्हा आनंदीला खूप जवळ घेऊन रडत असते आणि अण्णा सुद्धा आनंदीच्या चेहऱ्यावरून प्रेमाचा हात फिरवतात. आणि तेवढ्यात सार्थक परत हॉस्पिटलला येतो आणि नर्स जवळ येऊन विचारतो की आई अण्णा, आणि परत म्हणतो की एक्सक्यूज मी, माझ्यासोबत जे वर्तक आले होते ते कुठे गेले? तर नर्स विचारतात की पेशंटचे नाव काय? सार्थक म्हणतो की आठवत नाही, पण माझ्यासोबत आले होते आणि पिंक कलरचा कुर्ता अण्णांनी घातलेला होता, काकूंनी ग्रीन कलरची साडी घातलेली आहे आणि ते काका काकू होते. तेव्हा नर्स म्हणतात की त्यांना जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट केलेले आहे. तर सार्थक लगेच तिकडे यायला निघतो. तर इकडे अण्णा हे आनंदीला म्हणतात की सार्थक रावांचे सुखदाशी लग्न ठरते. तर मालती म्हणते की अगं आनंदी तू सार्थक रावांच्या आयुष्यामध्ये परत यायला हवे, तुम्ही दोघे वेगळे व्हायला नको. अण्णा विचारतात की आनंदी हा सर्व काय त्रीड आहे आणि सुखदाचे सार्थक रावांशी लग्न ठरते, जी तुझी खूप चांगली मैत्रीण आहे, जिच्या आई वडिलांनी तुला जीवनदान दिले, नवीन आयुष्य दिले, मग बाळा हे सर्व तू कसे सहन करणार आहे? तेव्हा आनंदी म्हणते की अण्णा तुम्हाला कोणी सांगितले की मी खूप दुःखात आहे म्हणून, उलट आता मी जे काही आयुष्य जगते त्यात मी खूप आनंदी आहे. मालती म्हणते की बाळा मला सर्व समजते की तू किती आनंदात आहे की किती दुःखात, तू कितीही भावनातून दाखवले तरी मला समजते की तुझ्या सार्थक रावांचे प्रेम तुझ्या मनातून कधीही कमी झालेले नाही. आनंदी म्हणते की ते आयुष्य आता आई मी खरंच खूप दूर सोडले, आता पुन्हा त्या दिशेला नाही जायचे. तेवढ्यात सार्थक बाहेर येतो आणि डॉक्टरांशी बोलत असतो. वर्तक म्हणून एका लहान मुलाला ते भेटायला आलेले आहेत, ते पेशंट कुठे आहे? तर अण्णा आणि आनंदी यांना सार्थकचा आवाज ऐकू येतो. तेव्हा अण्णा म्हणतात की सार्थक रावांचा आवाज आहे आणि घाईने ते मालती आणि अण्णा बाहेर निघून येतात. तर सार्थक ज्या रूम मध्ये जातो तर तेथे वेगळाच दुसरा कोणीतरी पेशंट असतो. तर सार्थक म्हणतो की सॉरी आणि तेवढ्यात अण्णा मालती बाहेर निघतात आणि सार्थकराव काय झाले असे अण्णा विचारतात. तेव्हा सार्थक म्हणतो की बाबा तुम्ही मोबाईल गाडीतच विसरलात होता म्हणून तो देण्यासाठी आलो. तेव्हा अण्णा म्हणतात की बापरे थँक्यू. तेव्हा सार्थक म्हणतो की आलो तर मी भेटून घेतो. तर अण्णा म्हणतात की नाही भेटता येणार,
सार्थक विचारतो की का, तर अण्णा म्हणतात की तो ऑर्ड बॉय घेऊन गेला एक्सरे काढायचा होता म्हणून. तेव्हा सार्थक म्हणतो की मग तुम्ही घरी जात असेल तर मी तुम्हाला सोडतो. अण्णा म्हणतात की अहो आम्हाला इथे थांबावे लागेल. सार्थक म्हणतो की ठीक आहे मग मी निघतो. आणि सार्थक तेथून जवळून जात असतो आणि आनंदी खिडकीतून त्याला पाहत असते. त्यानंतर आयांना घरी येतात तर मनोज सानूशी बोलत असतो की अगं तुझा बाबा ठणठणीत बरा झाला, काही लागले तर मला सांग आणि आता लीनाशी बोल, म्हणजे आईशी. तेवढ्यात आयांना आत येतात. लीना सानूशी बोलत असते की अगं कशी आहे बाळा, काही लागले तर बाबांना फोन कर, जेवलीस का तू. आणि फोन ठेवते तर लीना मनोज हे मागे वळून पाहतात तर आई आणि अण्णा येतात. लीना म्हणते की आई आणि अण्णा सार्थक सर तर तुम्हाला सोडवण्यासाठी आले होते आणि तुम्ही दोघे जण कुठे गेला होता ते पण न सांगता. तेव्हा अण्णा म्हणतात की अगं येथेच मंदिरात गेलो होतो. लीना म्हणते की पण तुम्ही नेहमी सांगून जातात, मग आज असे अचानक ते पण न सांगता का गेले. तेव्हा मालती अण्णांना म्हणते की तुम्ही हातपाय धुवून घ्या, मी तोपर्यंत स्वयंपाकाचे पाहते. तेव्हा लीना म्हणते की आई स्वयंपाक झालेला आहे, फक्त पोळ्याच बाकी आहे. मालती म्हणते की चल मग आपण करूयात. आणि त्या दोघी किचन मध्ये जातात तर मनोज अण्णांना विचारतो की अण्णा काय तुम्ही कुठे गेला होतात. तेव्हा अण्णा म्हणतात की हॉस्पिटलला गेलो होतो मालतीला घेऊन. मनोज विचारतो की काय अण्णा, आईला कळले. तेव्हा अण्णा म्हणतात की हो मनोज. आणि हवा घेते संपतो. पुढील भागामध्ये सुखदा ही सार्थकला म्हणत असते की मम्मा डॅडा यांची भीती जर खरी ठरली तर, आनंदी खरंच तुझ्या समोर आली तर. त्यानंतर इकडे आनंदीला डिस्चार्ज मिळाल्यानंतर ना मालती आणि मनोज आनंदीला हाताला धरून घेऊन घरी येतात. तर लगेच दरवाजात आल्यानंतर लीना म्हणते की थांबा, आनंदीला या घरामध्ये स्थान नाही आणि तुम्हाला जर वाटत असेल की आनंदी या घरात राहावी तर ती राहू शकते, परंतु पण मी या घरात राहणार नाही. ते ऐकून तर सर्वांना खूप मोठा धक्का बसतो आणि आनंदी फक्त लीनाकडेच पाहत असते. तर पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.